काम चालू आहे आणि इथं एक ट्रक पलटी झालेला आहे. चला तर मग आता शीतलच्या लाडक्या बहिणीचे पैसे तर आपल्या कामात आले. कामात आले का बरोबर तुमच्या अकाउंट मध्ये टाकले ते आता. दोन्ही साईडनं आपल्या ट्रेन आलेला आहे आणि याला पूर्ण पट्टे बांधणं रेडी आहे. पूर्ण पट्टे बांधलेले आहेत. कर्ज रक्कम आपली आहे की नाही, कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे की म्हणजे रक्कम वजरून कमी आलेली आहे आणि बँकेमध्ये जास्त आहे. म्हणजे ती तफावत आहे आपल्या शेतकऱ्यांची, तर ते सुद्धा चेक करूनच यायचं आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे की आपण खेडेगावामध्ये राहतो. हा सुंदर आपल्या गावाचा एरिया आहे. आजूबाजूला पूर्ण शेती आहे आणि हे आपली पूर्ण नदी, जे तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली पूर्ण नदी आहे. आणि हे गावाकडचं वातावरण म्हणजे एक नंबरचं वातावरण आहे. आणि आमचं गाव एवढं छोटं आहे ना मित्रांनो, की आमच्या गावामध्ये पोस्ट ऑफिससुद्धा नाही आहे. तर आज पोस्ट ऑफिसमध्ये आपल्याला जायचं आहे आणि आणखी सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तर बघूया आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होते. तर खाली आपल्याला शीतल आवाज देऊन राहिली. तर हो हो हो, आलोच. तर चला आपण तिथं भेटू आणि कुठं कुठं जायचं आहे, काय करायचं आहे ते बघू. तर चला मग आता आपल्याला जायचं आहे आणि हे शीतल रेडी आहे. झाली का? चला लवकर, पोस्ट ऑफिस बंद होऊन जाईल ना. हा, चल पटकन. तर चला आपल्याला पटकन पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे आणि नंतर सुद्धा काय काय होते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, आता निघालेला आहे आपण पोस्ट ऑफिससाठी. तर आपल्या गावात पोस्ट ऑफिस नाही आहे शीतल. नाही ना, आपलं गाव लहान आहे ना, पूर्ण आपल्या गावात पोस्ट ऑफिस नाहीये. चला लवकर, 12 वाजत राहिले, पोस्ट बंद होऊन जाईल. तर चला मग आता आपण पोस्ट ऑफिस बंद व्हायच्या पहिले आपण जाऊ आणि तिथं काय काय होते आणि पुढे काय होते ते नंतर बघू. तर हा आहे आमच्या गावाचा रोड, जो आताच नवीन बनलेला आहे, पण असं वाटतं की 10-15 वर्ष झाले याने बनवून. तर हे आहे आपलं वरवट खंडेराव आणि वरवट खंडेरावमध्ये आपलं पोस्ट ऑफिस आहे. चला. पाहिजे किती आहे? 10,667 रुपये. 10,667. मग लाडक्या बहिणीचे आले त्याच्यावर ना. स्टेटमेंट सांगू का? काय म्हटलं ते? स्टेटमेंट सांगू? नाही, काही गरज नाही. ठीक आहे ना. मावशीचे किती आहेत मग? 10,000 रुपये काय करायचं आहे? त्यातल्या तर पहिले तर मावशीला देणार आहेत. आता मावशीचे पैसे आहेत ते वापस देणार. हा, बरं, ठीक आहे. चला, मग ट्रान्सफर करून घेऊ ते आपण. हा, ट्रान्सफर करून द्या मॅडम, मी सांगतो नंबर. तर आता आपलं पोस्टातलं काम झालं आणि इथं आपली छोटी आपल्याला आपली यूट्यूबची फॅमिली भेटली. कारण आमचे व्हिडिओ बघत असता ना तुम्ही? हा, लाईक करता की नाही? हा. तर चला, चांगलं वाटलं तुम्हाला भेटून. बाय. तर आता आपण पातळा फाट्यावर जाणार आहे. तिथं आपले जे बँकेचे जे कर्जमुक्ती झालेली आहे ना, त्याची KYC चालू आहे की नाही ते सुद्धा आपण चेक करणार आहे. तर आपण पहिले तिकडे जाऊ, पातळा फाट्यावर. चला तर मग आता शीतलच्या लाडक्या बहिणीचे पैसे तर आपल्या कामात आले. कामात आले का बरोबर तुमच्या अकाउंट मध्ये टाकले ते आता. आता ते ट्रान्सफर न करता आपण आपल्या अकाउंट मध्ये टाकून घेतले. हा एक फायदा झाला. आता भेटतात की नाही भेटत काय मी मध्ये लवकर. दुसरे बायको खिशातले पैसे आपले सोडतच राहते, तर तेच पैसे जमा करून आपले वापस भेटले. आता लाडक्या बहिणीचे होते, जमा करले होते ना. जाऊ दे, असते कोणते बिचारे. तर आता म्हणजे माझे पैसे देऊन देता तुम्ही. हा, ठीक आहे, देऊ. तेवढे पैसे ते आपल्या खिशातून काढतेच. आता आपण पातुळा फाट्यावर आलो. हा आपला पातुळा फाटा आहे. फाटी आपली KYC चालू आहे की नाही ते आपल्याला पाहायचं आहे. तर आता आलो आपण आपली जे कर्जमाफी आहे की नाही त्याची KYC चालू आहे की नाही पाहायसाठी. आपले कैलास भाऊ, नमस्कार भाऊ. आपले कर्जमाफीची जे KYC चालू आहे का भाऊ? हो, चालू आहे ना. बरं. तर बाबाच्या नावानं आहे, मी फक्त बाबांना विचारायचं सांगितलं होतं. बरं, चालेल. हा, आधार नंबर काय लागेल त्यासाठी? त्यासाठी आधार लागेल, पासबुक लागेल, कर्ज खाते क्रमांक, कर्ज रक्कम तेवढी चेक करून घ्यायची. कर्ज रक्कम चेक केलेली आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की बँकेमध्ये जाऊन आपले कर्ज खाते क्रमांक, कर्ज खाते क्रमांक लिहून घ्यायचा आहे. कर्ज रक्कम आपली आहे की नाही, कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे की म्हणजे रक्कम वजरून कमी आलेली आहे आणि बँकेमध्ये जास्त आहे. म्हणजे ती तफावत आहे आपल्या शेतकऱ्यांची, तर ते सुद्धा चेक करूनच यायचं आहे आणि नंतर मग यांच्याकडे यायचं आहे. चेक करून वाचूनच घ्यायची जेव्हा ते सांगतील.
जेव्हा बर. केंद्र चालक सांगेन त्यावेळेस लक्षपूर्वक वाचून चेकच करून घ्यायचे. चेकच करून घ्यायचं आहे. तर मी परवा दिवशीच मी बँकेत गेलो होतो आणि त्यांच्याकडून ते कर्ज नंबर आणि ते तफावत सुद्धा बघितली. तर माझ्या याच्यामध्ये तरी कुठली तफावत नाही आहे. जे मागचं तुम्ही होतेच मागच्या वेळेस सर्वांना माफ झालं, पण मला माफच झालं नाही. काही हरकत नाही. यावेळेस होऊन जाईल. नाही, यावेळेस नाव आलं. व्यवस्थित चेक करून घ्या. हो, यावेळेस नाव आलं. तर बस एवढेच डॉक्युमेंट लागतील ना? बस बस बस. हा, तर एकदा सर्व डॉक्युमेंट आमच्या शेतकऱ्यांना नक्की सांगा. कर्ज खाते क्रमांक, कर्ज रक्कम, पासबुक आणि आधार कार्ड. हा. एवढं कागद लागते. हा, तेवढं चेक करून घ्यायचं. बस. बाकी सर्व शेतकऱ्यांनी एवढं लक्ष द्यायचं आहे. धन्यवाद कैलास भाऊ. चला, हे तुम्ही बाबाला पाठवतो. तर चला मग, आता समोर आपल्याला कुठं जायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार नाही, पण बघू आपण कुठं जायचं आहे. नंतर मित्रांनो, आता आपल्याला फवारा घ्यायचा आहे. शीतल इकडे बसलेली आहे आणि फवारा घ्यायसाठी आपण आलेलो आहे पातोळ्या फाट्यावर. हे आपल्या दिनेश भाऊचं दुकान आहे, माऊली ॲग्रो. आणि आपले काही शेतकरी बी आहेत. झालं का दिनेश भाऊ? हो, चालू आहे. चालेल. उद्या तुमचं झालं की मग आपल्याला पराठीचा फवारा घ्यायचा होता. ठीक आहे, ठीक आहे. सांगा सचिन भाऊ, काय आणते पराठी? पराठी आपली एकदम चांगली आहे, फक्त थोडासा हिरवा तुळतुळ आहे, तर त्याच्यासाठीच आपल्याला फवारा पाहिजे. देऊ ना मग त्यासाठी औषध. काय काय घेऊ मग त्यासाठी? त्याच्यासाठी आपण आता टोलपिन पायरेट देऊन राहिलो. मावा असेल ना पराठीवर? मावा जास्त नाही आहे, पण थोडासा काय समजा आहे ना. हा. हा, म्हणजे मग 3-1 होऊन जाते बर. पायरेटनं. बर. मावा, तुळतुळे, थ्रिप्स, हा, या तिन्ही गोष्टी कव्हर होऊन जातात. चालते ना मग. पहिलाच फवारा आहे आपला. हा, एखादा टॉनिक दिवाळीसाठी. बर. तर 2 एकर आहे आपली पराठी. 8-10 पंप लागते. हा, 10 पंपाची देऊन द्या ना, म्हणजे 8 लागो 10 लागो आपलं ते होऊन जाईल. चालते. सांगा ना. हे आहे टोलपिन पायरेट, मावा, तुळतुळे आणि थ्रिप्स साठी. अच्छा, मावा तुळतुळे आणि हा. थ्रिप्ससाठी. आणि ते कपला हायकॉन 60 ते अर्धा लिटर त्यातलं. तर आपलं कोणतं काम जे असते फवाऱ्याचं दिनेश भाऊला विचारूनच असते. अर्धा लिटर. त्यांनी जे सांगितलं आपण तोच फवारा मारतो आणि योग्य मार्गदर्शन असते यांचं आपल्याला. हे हायकॉन 60. हा. आणि आता आपण एक स्टिकर घेऊ याच्यासाठी, बरं, एक स्टिकर. पावसासाठी वगैरे. हा, आता पावसाचं वातावरण आहे. हा, त्याच्यासाठी जी औषध मिक्स व्हायसाठी चांगलं राहते. बरं, स्टिकर तसं पण मित्रांनो, माझ्या प्रत्येक फवाऱ्यामध्ये मी स्टिकर तसंही वापरतो. म्हणजे दिनेश भाऊ देतातच, पण कधी कधी आठवण नाही राहिले तर मी स्वतः सांगतो की मला स्टिकर द्याच. कारण स्टिकरचं काम कसं असते, फक्त ते पावसाळ्यापुरतं मर्यादित नसते, तर जे आपलं औषध आहे एकत्रीकरण हा एकत्रीकरण करते आणि आपल्या साठी पण चालते. कशा पीएच म्हणजे जे पाण्याचा पीएच वगैरे असते ना, हा, ते थोड्या प्रमाणात मेंटेन करू शकते. Maintain करू शकते. सिलिकॉन बेस असलं तर. बर बर बर. म्हणजे माझा एक वैयक्तिक अनुभव म्हणजे आपल्या पानावर जो थेंब पडतो तो पसरवण्याचं काम स्टिकर करते. नंबर करते. हा, म्हणून मित्रांनो माझ्या प्रत्येक फवारामध्ये स्टिकर मी यूज करतो. फक्त वातावरण पाहूनच स्टिकर शेतकऱ्यांनी वापरला नाही पाहिजे. तर माझं असं मत आहे किंवा प्रत्येक फवारामध्ये बरोबर आहे. हा नक्कीच स्टिकर वापरलं पाहिजे. तर हा आपला आता पराठीचा फवारा आहे, सगळा रेडी करून राहिलो आपण. हा 2 एकराचा होऊन जाईल ना दिनेश भाऊ? होऊन जाते. हा, मला काय 7 किंवा लागते. हा, हे टॉनिक आहे, कीटकनाशक आणि हे आपलं स्टिकर. ठीक आहे, याचं बिल बनवून घ्या. हो. तर चला मित्रांनो, आता पुढे सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे ते सुद्धा आपण बघू. त्या अगोदर आपण आपल्या वावरात जाऊन ते सुद्धा पाहून घेऊ आपलं सोयाबीन कसं आहे, कारण आता सोयाबीनचा सुद्धा आपला फवारा बाकी आहे, तर ते सुद्धा आपण बघू. इकडे तेवढ्यातच आमचे विवेक भाऊ आले आणि विवेक भाऊने एक गिफ्ट बी आणलं. दिनेश भाऊसाठी आणलं का हवे बिचू सोबत आणला का तुम्ही ना? हा बिचू ढगावर काळी लावून टाका त्याला जरा. जिवंत आहे मित्रांनो. हा, हे आता आमचे विवेक भाऊ. काय गोष्ट हाती हा अच्छा, मग खिशातच घेऊन आणला का विवेक भाऊ ना तो? बर. आता आपण वावरात चाललो होतो तर रस्त्यातच आपल्याला आपल्या रोडचं काम चालू आहे आणि इथं एक ट्रक पलटी झालेला आहे. तर आपण ते सुद्धा बघू की हा ट्रक कसा पलटी झाला का. तर आपण आता बघू शकतो की हा जो मिक्सर मशीनचा जो मोठा ट्रक आहे हा एका साईडला पडलेला आहे आणि हे काढायसाठी इकडे हे एक आणि हे एक असं 2 क्रेन आलेले आहेत
आणि हे क्रेन आपल्या खोळके भाऊच्या आहेत, जे काकणवाड्याचे आहेत. नमस्कार भाऊ. नमस्कार. किती वेळ लागेल काढायला? 10-15 मिनिटात होऊन जाईल दादा. बरं, 10-15 मिनिटातच काढणं होणार आहे आणि ते सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. हा, मिक्सर मशीनचा मोठा ट्रक आहे हा. एक चांगली गोष्ट आहे फक्त की याच्यामध्ये असं कोणाचा जीवित हानी झाली नाही. तुम्ही बघू शकता किती ट्रकाचं नुकसान झालेलं आहे, पूर्ण काच वगैरे फुटलेले आहेत. आणि आता लगेच 5 मिनिटामध्ये हे ट्रक काढणार आहेत. तर ट्रेन हे 2 क्रेन आलेले आहेत तिथं. हे एक आहे आणि हे दुसरी आहे. बघू आपण कशी निघते. आता चालू झालेला आहे आपला हा ट्रक काढण्याचं काम. हे आपली पहिली क्रेन आहे आणि इकडनं हे दुसरी क्रेन येऊन राहिली आणि आपली बरीचशी मंडळी सुद्धा आहे इथं आलेली. काय नाही दोन्ही साईडनं आपल्या क्रेन आलेल्या आहेत आणि याला पूर्ण पट्टे बांधणं रेडी आहे. पूर्ण पट्टे बांधलेले आहेत आणि दादा आता पट्टे लावून राहिले. आणि इकडे पण हे दादा इकडची क्रेन येऊन राहिली आणि त्याला सुद्धा आता पट्टे लावणं चालू आहे. आणि हे आपल्याच रोडवर झालेलं आहे, सावली रोडच्या समोर, म्हणजे आपल्या गावाच्या समोरच आहे. हा एक साईडचा लावणं झाला, ते दादानं पूर्ण बेल्ट लावून दिला आणि हे दादा उतरत आहेत आता. हा खाली उतरून घेतलं आणि दुसऱ्या साईडचं पण लावलं आणि दोन्ही दादा खाली उतरून गेलो. आता ही आपली पहिली ट्रेन इथे या साईडला आहे आणि ती दुसरी ट्रेन आहे. समजेल. दोन्ही ट्रेन एकदम सारख्या उचलत आहेत आणि सारखं जर उचललं तरच तो चांगल्या प्रकारे उचलला जाईल. मग एकदम सारखं काम करायचं आहे दोन्ही ट्रेनवाल्यांना. आता आपण पाहू की कसा भाग उतरला जातो का. खूप रिक्सी असते मित्रांनो हे. सगळी मंडळी इकडे आलेली आहे. तर आपल्या दोन्ही क्रेननं ते उचलून पाहिला पण काही पॉसिबल झालं नाही. तर आता याच्यासाठी काय फराना वगैरे काही असतं त्याचं नाव, तर ते मोठं आणा लागेल. तर आता हे काही पॉसिबल नाही. हे सगळी आपली मंडळी आहे, काही हे उचलल्या गेलं नाही. आता दोन्ही क्रेन आपल्या बंद झाल्या आणि आता सर्व दोन्ही क्रेन काढून घेतील. कारण की तो जरासा की आपण व्हिडिओमध्ये बघितलं तो थोडासा 1 फूट सुद्धा वर आला नाही. त्याच्यामध्ये वजन खूप जास्त आहे आणि याच्यामध्ये माल सुद्धा आहे, त्याच्यामुळे जास्त वजन आहे त्याचं. आता हे काही पॉसिबल झालं नाही. दादा आता पुन्हा आपले पट्टे काढून राहिले आणि इकडचा सुद्धा आपण पट्टा काढून टाकलेला आहे. आता दोन्ही क्रेन हे वापस जाणार आहेत कारण या क्रेन हे 1 फूट सुद्धा उचलले गेले नाही कारण माल खूप जास्त आहे त्याच्यात. 2 फराना आणि 1 मशीन येणार आहे, म्हणजे 2 मशीनी आणि 1 फराना येणार आहे. तर त्यावेळेस ते उचलला जाईल. आता तोपर्यंत थोडं वाट पाहायला जाईल त्याची. तर चला मग आलो पुढच्या ब्लॉग मध्ये पाहू आपण की मशीन कशी उचलल्या जाते. हे आपले सबस्क्रायबर्स भेटले. काय म्हणता दादा, व्हिडिओ पाहता की नाही आमचे? एक नंबर व्हिडिओ. धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे. हा दादा या. चला मग सगळे लोक आपल्या युट्यूबला इन्स्टाला व्हिडिओ पाहत राहतात आणि खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आपल्या व्हिडिओला. नाही ते त्याच्यामध्ये माल बी जास्त होता मित्रांनो, त्याच्यामध्ये माल बी जास्त होता. त्याच्यामुळे ते जास्त वजन झालं तिच्यात.
त्याच्यामुळे दोन क्रेन आहेत त्या दोन क्रेन लावून बी ते पॉसिबल झालं नाही. हा. तर नंतर काढायला येणार आहेत ते त्यांची आणखी तिसरी मशीन येणार आहे. काका आणि काकू चालले. दोन मशिनी आहेत आणि तिसरी मशीन त्यांची येणार आहे, पण त्याला म्हणजे 4-5 तास लागू शकतात किंवा मग ते उद्या काढू शकतात. त्यांचं असं म्हणणं आहे की आली तर मशीन 4-5 तासात येईल, नाही तर मग डायरेक्ट उद्या येईल. एवढं शक्य नाही ना, पॉसिबल नाही एवढं possible भेटून नाही. आपण तिथं थांबतो. तर आता आपण वावरात आलो. बरोबरच हे आपलं वावर आहे आणि आपलं सोयाबीन बघू आपण कसं आहे तर. हे आपलं तूर आणि सोयाबीन जो व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच होतं. जे आपल्या अतिवृष्टी झाली होती ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की आपल्या तुरीचं आणि सोयाबीनचं यामध्ये नुकसान झालं नाही, पण पराठीचं खूप नुकसान झालेलं होतं. तर अशी आहे आपली हे तूर आणि सोयाबीन. काय पाहून राहिली? आपलं सोयाबीन फुलावर आलं ते पाहून राहिली ना, पांढऱ्या फुलाचं सोयाबीन आहे ना आपलं. हो, आपलं हे पांढऱ्या फुलेचं सोयाबीन आहे आणि हे सगळं फुलेवर आलेलं आहे मित्रांनो. हो, पण आता त्याला फवारा लवकर करून घ्या. आपला फवारा कालच होता, पण पाणी आलं त्याच्यामुळे मग फवारा हुकला. आता जसं टाइम नका गमावू, लगेच आता उद्या बिद्या फवारा करून घ्या. हा, उद्या आपला फवारा करून घ्यायचा आहे मित्रांनो. तर त्यासाठीच मी तुम्हाला आपलं सोयाबीन दाखवायला आणलं की हे आपलं सोयाबीन आहे आणि हा रोड आहे, रोलटच आहे आपलं हे वावर आणि हे पूर्ण आपलं शेत आहे. आपला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी, याच्या अगोदर सुद्धा आमचे व्हिडिओ बघितलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि लाईक करत जा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बी पटकन करून टाका आता. हा बा, रवी पद्धतशीर व्हिडिओ काढा म्हणते आम्हाला. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आम्हाला सबस्क्राईब नसेल केलेला तर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब नक्की करा. आणि मित्रांनो, व्लॉग मध्ये तुम्हाला आणखी कुठला विषय आवडते किंवा आमचे व्हिडिओ आणखी तुम्हाला कसे बघायला आवडतात, म्हणजे घरचं पाहायला आवडते, आमचे डेली रुटीन किंवा बाहेरचं पाहायला आवडतं, असं काहीतरी आम्हाला कमेंट मध्ये नवीन नवीन सांगत राहा. तशी आम्ही म्हणजे प्रयत्न करतो. आम्ही प्रयत्न करतो की व्हिडिओ बनवायचे. तसेच व्हिडिओ आपण बनवायचे. तर नक्की तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटले कमेंट कराच आणि तुम्हाला कसे बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र. धन्यवाद.